विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपली सह्याद्री ट्युटोरियल ऑफलाईन क्लासेस गेली 24 वर्ष आम्ही साताऱ्यात घेत आहोत. ओके. आणि YouTubeवर पण गेली 5-6 वर्ष आपण पेड कोर्सेस लॉन्च करतोय. दरवर्षी नवीन मुलं जॉइन होतायत. दरवर्षी नवीन मुलं जॉइन झाले, की त्यांचा आम्हाला जेव्हा कॉल येतो, तेव्हा सेम प्रश्न विचारले जातायत. मग मी आज काय केलंय, की असा एक व्हिडिओ बनवतोय, की आपल्या ज्या बॅचेस आहेत, त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतोय. सह्याद्री ट्युटोरियल्स आणि टेक एस्पायर. आता टेक एस्पायर चॅनल जे आहे ते प्रदीप सरांचं चॅनल आहे. ओके. प्रदीप सर पी-आय-सी-टी मधून सी-एस पास आउट आहेत. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. टेक एस्पायरवर या चॅनलवर तुम्हाला डिटेलमध्ये काउन्सिलिंगचे व्हिडिओ मिळणार आहेत, जे तुम्हाला सीईटी नंतर उपयोगी पडणार आहेत. पण आता आम्ही तुम्हाला काय प्रोव्हाईड करतोय, आम्ही एक WhatsApp ग्रुप क्रिएट केलेला आहे. त्याचे तुम्ही हे स्कॅन करून त्या ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकता बरं का. पण आम्ही तुम्हाला या ग्रुपमध्ये काय प्रोव्हाईड करणार आहे? अपडेट्स देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तेच इम्पोर्टंट आहे. इम्पोर्टंट अपडेट्स आणि त्याचबरोबर नोट्स. माझ्या क्लासमधले जे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत, मी तुम्हाला सांगतो त्यांच्या हँड रिटन नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. ती पी-डी-एफ आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करू. मग त्यात सॉल्व्हड प्रॉब्लेम असतील, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम असतील. ओके, सॉल्व्हड प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम. तुम्हाला इश्यू येतोय का? मग पहिली गोष्ट म्हणजे आता हा ग्रुप तर तुम्ही जॉइन कराल नक्की मला माहिती आहे आणि हा ग्रुप लगेच फुल होणार आहे मला माहिती आहे. ओके. मग एकाच्या ऐवजी एकदा तर मी असं जेव्हा अपलोड केले होते ना, तर त्या दिवशी आम्हाला जमलंच नाही. जवळ-जवळ मी तुम्हाला सांगतो सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही कॉल रिसीव्ह करत होतो. मान्य तो कोव्हिडचा काळ होता. आता ऑनलाईनचं अट्रॅक्शन थोडंसं कमी झालंय. पण तुम्हाला मी सांगतो काय ते बघा. काय विषय चालला होता? फिजिक्स न्यूमेरिकल्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अवघड जातंय तुम्हाला? मग आमची ही पहिली बॅच तुमच्यासाठीच आहे. ओके. मी सांगतो काय बघा, या बॅचमध्ये आम्ही 100% पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेम, पुस्तकातल्या एम-सी-क्यू मध्ये असणारे न्यूमेरिकल्स, त्याचबरोबर एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशन डिटेलमध्ये घेतलेत. मग प्रत्येक न्यूमेरिकलच्या अगोदर ती कन्सेप्ट पण थोडक्यात एक्सप्लेन केलेली आहे बरं का. मग याचा फायदा काय होतोय फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचा? हे बघा, किंमत तर त्याची अतिशय कमी आहे. पण या न्यूमेरिकल बॅचमध्ये जेव्हा तुम्ही हे न्यूमेरिकल्स कराल, तेव्हा तुमचा बोर्डचा पेपर जो 70 मार्काचा पेपर असतो, त्यातले 35 मार्क्सला न्यूमेरिकल असतात. मग पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला पडणार. कारण याच्या बाहेरचं कुठलं न्यूमेरिकल येतच नाही पुस्तकाच्या बाहेरचं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सी-ई-टीमध्ये 50 पैकी 45च्या आसपास न्यूमेरिकलच असतात. त्याचा बेस तयार होतोय. ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण त्यात मी इन्क्लूड केलंय. आता त्याची सेपरेट बॅच मी करणार होतो, पण मी यातच इन्क्लूड केलं. त्यात 4च टॉपिक आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, अल्कोहल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अमाइन. बरं, या टॉपिकचं आम्ही काय घेतोय सांगतो. डेफिनिशन, क्लासिफिकेशन, आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर, रिएक्शन्स या गोष्टी घेतोय आम्ही. पण अमाइन या टॉपिकमध्ये आम्ही बेसिक नेचर पण घेतलंय. सगळंच ऑलमोस्ट परीक्षेत येणारं सगळं कव्हर केलंय. पण एक लक्षात घ्या. मग इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, की हे ऑर्गॅनिक आम्ही घेतोय ना, ते एक्झाम ओरिएंटेड घेतोय. त्याच्यावर प्रॅक्टिस, होमवर्क दिला जातोय लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. काय प्रकार आहे बघा, की ही जी बॅच आहे ना, ती माझी सगळ्यात आवडती बॅच आहे. दी बेस्ट बॅच आहे. का? फिजिक्स न्यूमेरिकल्स. हो, लॉग कॅल्क्युलेशन्स. ओके. रोटेशनलला मी तुम्हाला सांगतो 10 व्हिडिओ लागलेत मला एका टॉपिकचे न्यूमेरिकल्स घ्यायला. अगदी डिटेल तसंच मी प्रत्येक टॉपिकचं घेतलंय. 5-5, 7-7, 8-8 व्हिडिओज आहेत. छोटे-छोटे व्हिडिओ आहेत. मग त्यामुळे तुम्हाला तणाव पण येणार नाही. 15-20 मिनिटाचा व्हिडिओ, 1 न्यूमेरिकल कंप्लीट, 2 न्यूमेरिकल कंप्लीट. एक कन्सेप्ट ती क्लिअर होणार. मग ही बॅच दी बेस्ट आहे. मग तुम्हाला ही बॅच बद्दल सगळी माहिती मिळालेली आहे. आता मी तुम्हाला सांगतोय दुसरी बॅच. बरं, याचं कॉमेंट चेक करा बरं का. आम्ही पिन कॉमेंटमध्ये तुम्हाला दुसरे आणखी नंबर प्रोव्हाईड करतोय बरं का. मग तुम्ही त्या नंबरवर कॉल करून देखील आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. आता हा आपला मेन क्रॅश कोर्स. या क्रॅश कोर्समध्ये अशा मुलांचे ॲडमिशन झालेत, की ज्याचा भाऊ किंवा बहीण अगोदर 3-4 वर्षापूर्वी माझ्याकडे होता. ओके, इंजिनिअरिंग करतोय, कंप्लीट झालंय, प्लेसमेंट झालंय. आता भाऊ माझ्याकडे आहे. ओके, म्हणजे ती लेगसीच कंटिन्यू झाली म्हणूया आपण. मग या बॅचमध्ये काय प्रोव्हाईड करतोय? तुमच्या लक्षात आलं का? या बॅचमध्ये फक्त फिजिक्स न्यूमेरिकल 100% 12th फिजिक्स, ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक. याच्यात मात्र फिजिक्स पण आहे, केमिस्ट्री पण आहे, मॅथ्स पण आहे. याच्यामध्ये 11th पण कव्हर असणार आहे आणि याच्यामध्ये 12th पण आहे. 100% सी ओरिएंटेड बॅच आहे. या बॅचमध्ये सगळे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, "सर लाईव्ह का नाही तो?" लाईव्ह आपण YouTubeवर घेतोय ना. मग इथं रेकॉर्डेड का आहेत सांगतो.
रेकॉर्डेड का आहेत? कारण क्रॅश कोर्सच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं, तर प्रत्येक व्हिडिओ 10-10, 20-20, 30-30 पी-वाय-क्यूज मी कव्हर केलेत. मग इथं काय होतं लाईव्हमध्ये एकासाठी सगळ्यांना थांबावं लागतं. इम्पोर्टंटमध्ये प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक करू शकतो आणि रिझल्ट आहेत. गेल्या वर्षीच्या टॉपरचं उदाहरण सांगतो. सी-यू-पी सी-एसमध्ये आहे. तिचं म्हणणं एकच, की क्रॅश कोर्सच्या बाहेरचं काहीच आलं नाही. केमिस्ट्रीमध्ये तर ॲज इट इज. मॅथ्समध्ये पण जास्तीत जास्त क्वेशन्स आलेत. कारण पुस्तकातच 80% येतंय ना. पुस्तक प्लस आपला क्रॅश कोर्स. दुसरं काही येऊ शकत नाही. फिजिक्सला प्रचंड प्रॅक्टिस करावी लागते. 30-35 मार्क तर पडणारच मला व्यवस्थित तुम्ही फॉलो केलं तर. कारण आत्ता सांगितलंय ही बॅच. बरं आता एक गोष्ट लक्षात घ्या. तिसरी जी माझी बॅच आहे ती संघर्ष बॅच आहे. तिचं पण हे तिसरं वर्ष आहे लक्षात घ्या. संघर्ष 3.0 म्हणूया आपण. बरं यामध्ये मी फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचे मी आय-एम-पी क्वेश्चन की जे 100% परीक्षेत येणारच. टॉपिक वाईज सगळं मी कव्हर करतोय. डेमो लेक्चर्स बघा तुम्ही. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. इथं तुम्हाला 16च लाइक दिसतायत. बरं. इथं तुम्हाला 52च लाइक दिसतायत. बरं. मग इथं तुम्हाला 46च लाइक दिसतायत. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट एवढे कमी आहेत. सांगतो, लक्ष द्या. म्हणजे बघा याची फी 1200 आहे, याची 3000, याची 3000 झाले किती? 3 आणि 3 6 7200 7200 सर तुमचे कोर्सेस फारच कॉस्टली आहेत. नाही परवडत एवढं. मग त्यावेळेस तुम्हाला मी पुढे नेतोय आणि इथला काउंट दाखवतोय, लक्ष द्या. मग असं काय झालं? रिझन आहे. ही व्हिजन बॅच आहे. या व्हिजन बॅचमध्ये तुम्हाला संघर्ष बॅच सुद्धा मिळणार आहे. त्याचा कंटेंट सगळा. याच्यामध्ये क्रॅश कोर्स पण मिळणार आहे. याच्यामध्ये फिजिक्स न्यूमेरिकल पण होतंय. मग या सगळ्याच बॅच एकाच मध्ये दिल्यामुळं सगळे ॲडमिशन्स इथंच होतायत ना. त्यामुळे नवीन मुलांना पण सांगतोय, तुम्ही तिन्ही बॅचेस नीट बघा. बऱ्याच गोष्टी अशा घडल्यात, की फिजिक्स न्यूमेरिकल बॅच घेतली, त्यातले व्हिडिओ आवडलेत. मग सर मला आता दुसरी बॅच पर्चेस करायची आहे. मग त्यावेळेस त्यांना आम्ही थोडा डिस्काउंट देऊन व्हिजनकडे पण शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्हाला फक्त कॉल करा. सगळी मुलं पुन्हा व्हिजनमध्ये शिफ्ट झालेली तुम्हाला दिसतील. मग ह्या व्हिजन बॅचमध्ये सगळं आहे. मग आता मी जे बॅचेस एक्सप्लेन केले ना, त्या सगळ्या बॅचेस कुठे आहेत? व्हिजनमध्ये. मग आता जवळ-जवळ मी तुम्हाला सांगितलं, की लाईव्ह नाही, रेकॉर्डेड आहेत लक्षात घ्या. आमचे फोन नंबर आहेत तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी, ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. काय प्रकार आहे बघा, की टॉपिकचे व्हिडिओ लेक्चर झाले, की तुम्हाला डी-पी-पी विथ सोल्युशन दिले जाते. ओके. संडे टेस्ट आहेतच आणि ग्रुप टेस्ट पण आता सुरू होणार. दिवाळीनंतर फुल लेंथ टेस्ट सुरू होणार लक्षात घ्या. म्हणजे टेस्टच टेस्ट. मग गेल्या वर्षी ऑलमोस्ट आम्ही 130 प्लस टेस्ट घेतल्या होत्या. टोटल नंबर ऑफ टेस्ट. यावर्षी तो आकडा खूप मोठा जाणार आहे. पुढे जाणार आहे. मला माहिती आहे 200 प्लस सुद्धा टेस्ट होऊ शकतात. मग एवढ्या टेस्ट झाल्यावर का नाही रिझल्ट लागणार? बरं हे सगळं 12th स्टँडर्डसाठी. सर मग 11th तुमच्या बॅचमध्ये काय आहे का? तर ही थांबा, अजून सांगतो. सर तरी पण आम्हाला हे परवडतच नाहीये. अशी मुलं आहेत किंवा ऑलरेडी आमचं दुसरीकडे कुठेतरी एक पेड बॅच आहे. आम्हाला फक्त फिजिक्स पाहिजे, आम्हाला फक्त केमिस्ट्री पाहिजे, आम्हाला फक्त मॅथ्स पाहिजे. मग त्याच्या अगोदर तुम्हाला एक्सप्लेन काय करतोय सांगा? सांगतो. जवळ-जवळ 52 फ्री व्हिडिओ आहेत व्हिजन बॅचमध्ये वेगवेगळ्या फोल्डरमध्ये. तुम्ही बघा, सोडवा, त्याच्या नोट्स बनवा, टेस्ट द्या. तुम्ही अभ्यास करताय ना, ते बघून तुमचे पालक कधीच नाही म्हणणार नाहीत तुम्हाला ही बॅच घेऊन द्यायला. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाकडे पी कोर्स आहे. ऑलमोस्ट ऑनलाईनकडे जाताना पहिला ऑप्शन ऑब्व्हियसली पी आहे. जातात मुलं. ओके. पण त्याचबरोबर ते आपल्याकडे सुद्धा येतायत. मग त्यांचे पालक म्हणले का, "ए तुला ऑलरेडी मी पी बॅच दिलेली आहे, मग ही बॅच कुठली?" पालक कधीच तुम्हाला नाही म्हणणार नाही. तुम्ही फक्त अभ्यासाची तयारी दाखवा. बरं. चला व्हिजन बॅचबद्दल सांगितलं तुम्हाला मी. आता तरी देखील काही मुलांसाठी ज्यांना मॅथ्सच पाहिजे, नाही सर आम्हाला मॅथ्सच हवंय. आम्हाला फिजिक्सच पाहिजे किंवा आम्हाला केमिस्ट्री सेपरेट पाहिजेत. मग अशा सेपरेट बॅचेस सुद्धा आम्ही जस्ट लेटेस्ट आम्ही हे करून ठेवलेले आहेत बरं का. मग ह्या बॅचबद्दल पण तुम्हाला तेवढीच पाहिजे असेल तुम्ही ती बॅच पर्चेस करू शकता. पण मला माहिती आहे, ही बॅच पर्चेस केल्यावर तुमचा कॉल येऊन तुम्ही परत व्हिजन घेणारच आहे मला माहिती आहे. सगळं एकत्रच मिळतंय ना. बरं. एक प्रश्न मागायचा होता 12th काय? 12th आम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी हो 11 सॉरी 11th आम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी रिस्पॉन्स सुरुवातीलाच मिळालाय. आत्ताची सुरुवात आहे. आत्ताशी सुरुवात आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी बॅच आहे ती लक्षात घ्या आणि आम्ही डिसेंबर 31 डिसेंबर पर्यंत आम्ही 11चा मॅक्सिमम कव्हर करणार आहे. पण या बॅचमध्ये 1 जानेवारी 2026 पासूनच 12th सीईटीची तयारी सुरू होणार आहे आणि एप्रिलपर्यंत 4 महिन्यात आम्ही जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळेस डेली लेक्चर्स देणार आहे आणि आमची मुलं 11वीत असतानाच सीईटीचा अटेम्प्ट एक देणार आहेत. तुम्ही का देणार नाही? जर 11वी मुलं बघत असतील, काही पालक हे जर व्हिडिओ बघत असतील, तर तो अटेम्प्ट पण देऊ शकतो बरं का. भलेही ते मार्क काउंट होत नसतील, पण आपल्याकडून एक अनुभव येतो ना, की एक्झाम सेंटरमध्ये कॉम्प्युटर कसे असतात, सिटिंग अरेंजमेंट कशी असते, कसा वेळ जातो. नाहीतर जे देत नाहीत
पहिल्या अटेम्प्टला घाबरतात मग बाळांनो. सॉरी बाळांनो म्हणलो मी, पण काही पालक हा व्हिडिओ बघून मला माहिती आहे. मग चला कोर्सची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन झालेली आहे. माझा नंबर आमचा सगळ्यांकडेच आहे. तरी मी रिक्वेस्ट काय केली, की कमेंटमध्ये तुम्ही सांगतो. मी अजून एक नंबर आहे माझ्याकडं, तो देतो मी. ॲक्चुअली मी तुम्हाला सांगू का? कसं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही कॉल केल्यानंतर प्रत्येक वेळेस आमचा प्रयत्न असेल, की तुम्हाला रिप्लाय द्यायचा. पण काही वेळेस रिप्लाय दिला जाऊ शकत नाही, तेव्हा आम्ही रिटर्न कॉल नक्की करू. मी प्रदीप सरांचा पण नंबर देतोय तुम्हाला 8767844774. प्रदीप सर. चॅनलचं नाव लक्षात आलंय तुमच्या टेक एस्पायर. खूप उपयोगी पडणार आहे तुम्हाला चॅनल काउन्सिलिंगच्या वेळेस. मग सबस्क्राईब नक्की करा प्रदीप सरांच्या चॅनलला टेक एस्पायर. आणि काही माहिती असेल तर या 2 पैकी कुठल्याही फोनवर विचारा तुम्ही. ऑल द बेस्ट.